नमस्कार महाराज. बऱ्याच शेतकऱ्यांनी हे प्रोडक्ट सोडलेलंच असेल, वेगवेगळ्या कंपनीचं का असेना, मायक्रो रायझा. बऱ्याच शेतकऱ्यांना असं माहित आहे की हे फक्त मुळा फोडायचं काम करतात. चूक. बऱ्याच शेतकरी याला गुळाबरोबर देतात. चूक. बऱ्याच शेतकरी याला शेणखताच्या पाण्याबरोबर देतात. चूक. का चूक? मित्रांनो, हे तुमचं ह्युमिक ऍसिड, अॅमिनो ऍसिड, फुलविक ऍसिड नाहीये की तुमचा मुळा फोडेल. मग हे आहे काय? महाराज, ही एक बुरशी आहे. बुरशी कुठली बुरशी? एक अवलिया आला, तुम्हाला सांगतो गोष्ट. एक अवलिया आला, सायंटिस्ट. त्याने काय केलं? त्याने बघितलं चला या मुळांवर एक बुरशी डेव्हलप होते की ही जमिनीच्या मुळांच्या 700 पट पासून या मुळांना अन्नद्रव्य आणून देते. मग ही बुरशी आहे काय? मग त्याच्या लक्षात आलं, अरे बाबा, हे दुसरं काही नाही, हे मायक्रोरायझा आहे. मग याने त्यांना तिथून काढलं, त्या बुरशींना काढलं. लॅब मध्ये गेला बादशाह, तिला 1च्या 4 केल्या. कशावर केल्या? गाजराच्या मुळांवर. गाजराचा मुळाचा चुरा केला गेला, भुगा केला गेला आणि डेक्टोजच्या पावडर सोबत या पॅकेट मध्ये बंद झाला आणि आपल्यापर्यंत आला. आणि याला जेव्हा आपण देऊ ना, ही मुळांच्या संपर्कात आली तरच जगेल, नाही तर जगणार नाही, कारण की ही फक्त मुळांवर जगते. तर महाराज, माझा साधा प्रश्न आहे, हो, शेणखताबरोबर काय उपयोग आहे देऊन? गुळाबरोबर काय उपयोग आहे देऊन? चला, एवढं पेट्रोल पाटल जायचं, 4 किलोमीटरवर जायचं, तिकडून गुळ आणायचा, हलवायचा, टाकायचा, रिकामे धंदे